नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. कोरोनातून आपण थोडं थोडं बाहेर येतोय आणि जीवन आता सुरळीत मार्गावर चालू झालेलं आहे. पण कोरोनानं एकूणच देशातल्या आणि जगातल्या जनजीवनांवरती जो एक मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकला, त्याचे परिणाम आता आपल्याला दिसू लागलेले आहेत. त्यात भारतामध्ये स्थलांतरित मजुरांचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. वास्तविकता लॉकडाऊन करत असताना या स्थलांतरित मजुरांचा जो विचार करायला अगोदर हवा होता, तो देशातल्या असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी केला नाही आणि केवळ 4 तासाची मुभत देऊन 8 वाजता येऊन 12 वाजता नंतर संपूर्ण देश बंद करण्याचं काम त्या काळात केलं गेलं आणि त्यामुळे लाखोंच्या संख्येनं रस्त्यानं आपल्याला मजूर शहरातून गावाकडे जाताना दिसल्या. त्यांच्या व्यथा आपण अगदी अनेक वेळा त्या पाहिल्या त्या ठिकाणाहून आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या ज्या प्रश्नांवरती आहे त्याचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीयेत. आपल्याला ह्या स्थलांतरित मजुरांच्या संदर्भातले नेमके प्रश्न काय, काय त्यांच्या व्यथा आहेत हे जाणून घ्यायचं आहे आणि हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत राष्ट्रीय समन्वयाच्या नेत्या ज्या आहे त्या मेधाताई पाटकर आपल्या सोबत आहेत आणि त्या या संदर्भात आपल्याशी बोलणार आहोत. मेधाताई, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे ताई तुमचं. आणि तुम्ही या संदर्भामध्ये आता ठिकठिकाणी स्थलांतरित मजुरांच्या वस्त्यांना भेट देत आहेत आणि त्या संदर्भातला संपूर्ण आढावा घेत आहेत. काय आढळतंय तुम्हाला नेमकं? काय काय प्रश्न आहेत त्यांचे? हा जो प्रश्न आहे किरण भाऊ, हा स्थलांतरित श्रमिकांचा, ज्यांना खरोखर विस्थापित श्रमिकच म्हणायला पाहिजे, ज्यांना प्रवासी मजदूर म्हणून आपण अपमानित करतो, परंतु प्रत्यक्षामध्ये हे प्रस्थापितांच्याकडून विस्थापित केले गेलेले श्रमिक असतात आणि यांच्याच आधारावरती अनेक मोठमोठ्या शहरांतली कामं चालतात. कोणी लिफ्ट रिपेअर करणारे असतात, तर कोणी मोठमोठ्या इमारती बांधणारे असतात आणि अगदी शेतीच्या कामात खास करून ऊस तोडणी सारख्या यांच्यासाठी सुद्धा त्यांचे श्रम घेतले जातात. लॉकडाऊनच्या आधी सुद्धा पलायन म्हणजे स्थलांतर हे देशभरातली वस्तुस्थिती होतीच, म्हणून तर ते लॉकडाऊन झाले. आणि मग कोणी तामिळनाडूमध्ये अडकले, तर कोणी महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश मधून येऊन अडकून बसले आणि कोणी गुजरातमध्ये. यांना पहिल्या महिन्यामध्ये गुजरात मधून जवळजवळ 50 तुकड्या आमच्या आदिवासींच्या, मध्य प्रदेशातल्या बडवानी सारख्या जिल्ह्यातल्या आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या परत आणण्यामध्ये आमचा जीव गेला. कारण एकूण मालक हे त्या श्रमिकांना वस्तुरूपीच मानून त्यांचे श्रम लुटत असतात आणि लॉकडाऊन मध्ये खायला सुद्धा घालत नसतात पुरेसं. हे आम्ही पाहिलं. शहरातल्या मोठमोठ्या सिटीज मध्ये काम करणारे, त्यांचं सौंदर्य उभारणारे, जसं रामसिंग दिनकरांचे कविता आहे, मैं मजदूर मुझे देवों की बस्ती से क्या, अगणित बार धरा पर मैंने स्वर्ग बनाए. असे स्वर्ग उभे करणारे श्रमिक हे का करतात पलायन? तर रोजगार हमी महाराष्ट्रापासून सुरू झाली आणि इतर राज्यांसह देशामध्ये लागू झाली, परंतु आजही तो महात्मा गांधींच्या नावाने निघालेला नरेगाचा कायदा आणि योजना ही खऱ्या अर्थाने राबवली जात नाही. दुसरं कारण म्हणजे की त्यांच्या ज्या एकूण श्रमाचं जे मोल मिळायला पाहिजे ते शेतकऱ्यांना सुद्धा MSP कायद्यासाठी अजून लढावं लागतंय, तसंच त्यांनाही मिळत नाही. आणि त्यामुळे त्यांना दुसरीकडे जाऊन 50 रुपये जरी दिवसाचे जास्त मिळाले तरी ते हवे असतात. मग त्यासाठी आता आम्ही साताऱ्यामध्ये गेलो होतो किंवा पूर्वी गुजरात मधलं पाहिलं, तर त्यांना अनेक ठिकाणी खुल्या मैदानामध्ये, खुल्या शेतामध्ये ठेवावं लागतं, ठेवलं जातं आणि त्यांना 4 ताडपत्री आणि 8 बांबू देऊन आपलं खोपटं उभं करून मग पाऊस आला किंवा थंडी पडली तरी तिथे मुलांसकट राहावं लागतं. या सगळ्यामध्ये एक नव्हे अनेक कायद्यांचं उल्लंघन आहे. हे आता पुन्हा जेव्हा प्रकरण आलं बडवानीचं, एका नव्हे 4-5 गावातल्या मजुरांच्या 56 पुरुष, स्त्रिया आणि 30 छोटी पोरं, बाळ, अगदी लहान मुलं सुद्धा यांना घेऊन साताऱ्यामध्ये ऊस कापणीसाठी आलेल्यांचं ते इतकं विदारक होतं
की त्याच्यामध्ये आम्हाला कायद्यांचं उल्लंघन तर शोधून काढावंच लागलं, परंतु त्यांना परत पाठवा असा आग्रह धरून ते परत पाठवणं आज दुपारी 12 नंतर अखेरीस इथे पोचणे त्यामध्ये साध्य झालं. आपण म्हणत होता ते असंच की या विस्थापितांची स्थिती काय आहे. तर स्थिती अशीच आहे की त्यांच्या बरोबर न कुठला करार केला जात, न कुठलं अग्रीमेंट लेखी होतं. त्यांना जो मुकादम त्यांच्या गावातला असो, क्षेत्रातला असो, की महाराष्ट्रातून किंवा गुजरातमधून मध्य प्रदेश सारख्या गावांमध्ये, पहाडामध्ये, आदिवासींमध्ये गेलेला असतो, त्याच्याकडे लायसन्सही नसतं. आणि लायसन्स मुकादम असल्याशिवाय तिथे घेऊन जाणं, आंतरराज्य स्थलांतर करवणं हे पूर्णतः अवैध, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित मजूर कायदा 1979च्या विरोधात असतं. आणि त्यामुळे हे जे मुकादम त्यांना फसवतात ते केवळ काही हजार रुपये देऊन, यामध्ये छोटा मुकादम असतो क्षेत्रातला आणि मोठा मुकादम एक प्रकारे असतो जिथे त्यांना कामाला लावलं जातं तिथला. पण त्याच्याही पलीकडे जो मुख्य नियोक्ता, प्रिन्सिपल एम्प्लॉयर ज्याला आपण म्हणतो, मग तो एखादा साखर कारखाना असेल की एखादा मोठ्या क्षेत्राचा मालिक असेल की एखादा बिल्डर असेल, तो सुद्धा जबाबदार असतो. त्याला सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागतं. स्थलांतरित मजूर कायद्याच्या कलम 4 ते 7 चा कोणी पण अभ्यास केला तर त्यांच्या हे लक्षात येईल. आणि ही सगळी प्रक्रिया न करता त्यांना नेल्यामुळे लॉकडाऊन मध्ये आम्हाला त्यांना परत आणण्यासाठी आणि जाण्या येण्याचा खर्च सुद्धा यांनीच करायचा असतो, परंतु तो केला जात नाही. तो त्यांना करायला भाग पाडण्यासाठी खूप काही करावं लागलं आणि शेवटी उपोषणाला महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर बसावं लागलं. तर आता सुद्धा आम्ही जी घटना पाहिली ती सातारा जिल्ह्यातली होती. ज्या ठेकेदारांनी त्यांना बडवानी मधून आणलं होतं त्याच्याकडे लायसन्स नव्हतं. तो गोराडा पिंपरोद गावातला ठेकेदार होता. तो 2 कारखान्यात माल टाकत होता, शरयू शुगर आणि श्रीराम सहकारी साखर कारखाना, एक खाजगी आणि एक सरकारी. पण दोन्हीच्या बाबत स्थिती समान दिसली आम्हाला. हे एक दुर्दैव वाटलं. याचं कारण असं की त्यांना आणलं होतं की 3 महिन्यापेक्षा कमी काम करावं लागेल आणि तुम्ही लगेच परत जाल असं म्हणत, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना 4.5 आणि 5 महिने झाले तरी तो ठेकेदार सोडत नव्हता आणि त्यांना अडवून धरण्यासाठी त्यांचा हिशोब करत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये ते एक प्रकारे बंधक मजूरच मानले गेले पाहिजे. खर तर बंधक मजदूर म्हणजे वेठबिगारीचा जो कायदा आहे, ज्याच्यासाठी स्वामी अग्निवेशांसारखे अनेक जण लढले, या कायद्यामध्ये अशा प्रकारे ऍडव्हान्स देऊन ऊस तोडणीसाठी असो की बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन वर्कसाठी असो, श्रमिकांना आणणं म्हणजे वेठबिगारी आहे. आणि त्याच्याबद्दल त्यांना भरपाई तर द्यावी लागेलच, परंतु त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो. या सगळ्या कायद्यांचं उदाहरण आणखीन त्याच्याबरोबर किमान वेतन कायदा, पेमेंट ऑफ पेजेस ऍक्ट, आणि जर कन्स्ट्रक्शन वर्कर्स निर्माण मजदूर म्हणून आणले असतील तर मग कन्स्ट्रक्शन वर्कर्स ऍक्ट 1996, या सगळ्यांचं उल्लंघन आमच्या लक्षात आलेलं आहे. ताई, दुसरा एक प्रश्न येतो इथे की ज्यावेळेस समजा ह्या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आला तर त्यावेळेस कोर्टामध्ये जे मंत्री आहेत नित्यानंद राय, त्यांनी तिथे असं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट दिलं होतं की हे जे सगळे मजदूर जे आहेत ते स्थलांतरित झाले त्याच्या मागे नाही का फेक न्यूज कारणीभूत आहे. म्हणजे वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी ज्या अफवा पसरवल्या त्या त्याला कारणीभूत आहेत अशा पद्धतीचं म्हणजे वक्तव्य करून. आणि 5 दिवसानंतर ज्यावेळेस लॉकडाऊनच्या 5-6 दिवसानंतर पंतप्रधान स्वतः आले, त्यांनी स्वतः त्यांच्या मन की बात मध्ये या मजुरांकडे आम्ही लक्ष दिले गेले नाही, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो, अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य पंतप्रधानांचं आलं होतं. पण आता जेव्हा लॉकडाऊन उघडतंय तेव्हा तरी पंतप्रधान किंवा देशाचं सरकार त्या संदर्भात काय उपाययोजना करतायत? तुम्ही त्या बाबतीत समाधानकारक आहात का? नाही, अजिबातच नाही. त्यावेळेला तर त्यांनी रेल्वेचा खेळ केला. अगदी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांना तर रेल्वे देतच नव्हते, ते आम्ही अनुभवलं. कुठेतरी अनिल परबांनी एसटी महामंडळाला कामाला लावलं. रेल्वे मागण्यासाठी महाराष्ट्र शासन झटलं. आम्ही सुद्धा सगळ्या राज्यातल्या प्रमुख सचिवांशी संपर्कात राहिलो.
अनिल देशमुखांनी सुद्धा खूप काही काम पोलिसांच्या मार्फत करवून घेतलं. म्हणून महाराष्ट्रातून जाणाऱ्या श्रमिकांना लाखोंच्या संख्येने कुठेतरी वाहन मिळालं. तोपर्यंत हजारो किलोमीटर चालून गेले, त्याच्यात मृत्यू पावले, हेही झालं. पण आता बरोबर. लॉकडाऊनच्या नंतर सुद्धा मी म्हटलं त्याप्रमाणे न रोजगाराची गॅरंटी, नाही कामाचा योग्य ठिकाणच्या स्थानिक क्षेत्रातला मोबदला. अशा परिस्थितीमुळे इथे तिथे थोडासा जास्त मोबदला मिळवण्यासाठी आणि शोधण्यासाठी आपल्या पोराबाळांना सोडून, त्यांचं शिक्षण बर्बाद करून, आपल्या गरीब म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून हे श्रमिक भटकत राहतात. आणि म्हणून ते सतत आयुष्यभर एक प्रकारे विस्थापित राहतात. जे परत गेले ते सुद्धा हजारोंच्या संख्येने पुन्हा पुण्याला कुठेतरी सिटीज विदिन सिटीज आहेत, त्या प्रकारे सिटीचं काम करायला, मोठं मोठं सौंदर्य उभारायला म्हणून परत आले. आणि आज ऊस तोडणीचा हंगाम आता चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जे पाहतो आहे ते या साध्या स्थलांतरित मजूर, आंतरराज्य स्थलांतरित मजूर कायद्याचं पण जर पालन श्रम मंत्रालय आणि श्रमायुक्तांपासून ते खालच्या जिल्हा पातळीवरच्या लेबर ऑफिसर आणि लेबर इन्स्पेक्टर्स पर्यंत केलं गेलं नाही, तर मग या श्रमिकांची अवस्था अशीच राहणार, शोषणबद्ध राहणार, ते बंधक मजदूरच बनवले जाणार. आता एक आणखीन उदाहरण आलेलं आहे. ते काल हे प्रकरण एक बडवानीतल्या सेमलट, धजारा, दसाणा, गोलगाव या गावांमध्ये परत नेणाऱ्या आम्ही नेल्या त्या आदिवासींचं चालू असताना दुसरं प्रकरण आलं की सातारा जिल्ह्यामधल्या भुईंज गावामधल्या जितू भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी, जे ठेकेदार आहेत, एका बडवानी गावातल्या जिल्ह्यातल्या सिवनी गावातल्या मुलीवरती बलात्कार केला होता. तो त्यांनी परतल्यानंतर उघडकीस आणला आहे. आता अशा ज्या घटना घडतायत ना, ते त्या एवढ्यासाठी की इथे कुठेतरी जे ठेकेदार आहेत किंवा जे प्रिन्सिपल एम्प्लॉयर्स आहेत त्यांना बांधून घेतलं जात नाही, श्रमिकांना मात्र बांधून घेतलं जात. आणि त्यामुळे जर लायसन्स दिलं, जर रजिस्ट्रेशन दिलं, तर या आंतरराज्य स्थलांतरित मजुरांना डिस्प्लेसमेंट अलाउन्स दिला पाहिजे. म्हणूनच त्यांना तुम्ही विस्थापित म्हणताय, ते अगदी बरोबर आहे. दुसरं म्हणजे की जो त्यांचं काम होईल त्याच्याबद्दलचा रेकॉर्ड त्यांच्या हातामध्ये पासबुकच्या रूपाने ठेवला पाहिजे. परंतु असं कुठलंही अगदी चिठ्ठी चपाटीचं रेकॉर्ड सुद्धा मजुरांच्या हातात दिलं जात नाही. त्या मजुरांनी आमच्या बरोबरच 21 तारखेला कारखाना पहिल्यांदा पाहिला. त्या जवळच्या शेतामध्ये काम करतात. याच्या पलीकडे त्यांचं जगच तिथे राहत नाही, ते बांधून ठेवले जातात. अशा परिस्थितीत मग एखाद्या मुलीवरती आक्रमण होईल की नाही, पण त्यांच्या जीवनावर आणि आजीविकेवर, त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला होतो हे निश्चित. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की त्यांना घेऊन गेल्यानंतर जे तुम्ही करणार आहात, किती दिवस ठेवणार आहात, काय वेतन देणार आहात, ते सगळं आधीच जाहीर व्हायला पाहिजे. लायसन्स देणाऱ्या फॉर्म मध्ये त्याचा उल्लेख असला पाहिजे. दुसरं म्हणजे की तुम्ही घेऊन गेल्याच्या दिवसापासून त्यांचं वेतन सुरू झालं पाहिजे. तुम्ही घेऊन गेलात, कारखाना 8 दिवसानंतर सुरू झाला, तर त्या 8 दिवस त्यांना विना वेतन तिथे थांबून ठेवणार का? त्यांना किमान वेतन तरी त्या दिवसांचं सुद्धा मिळालं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे किमान वेतनाचा. हे वेतन इतकं कमी आहे की हे वेतन त्यांना खरोखर मिळतच नाही. आता आम्ही हिशोब केला तर ज्यांना कोयते म्हणून हिणवलं जातं अशा ऊस कामगारांचा प्रश्न 1988 साली मी गुजरातमध्ये उठवला होता. आणि मग आम्ही 2-3 सिनियर वकील यांच्या बरोबर मिळून जो रिपोर्ट मी तयार केला होता, तिथे ऊसाच्या कॅम्पमध्ये राहत होते, तेव्हा अगदी अशी अवस्था दिसली होती की आजही दिसली. ते म्हणत होते आम्ही जे पितो ते पाणी. आणि आजही इथे आम्हाला दिसलं की त्यांना किमान किती मिळतायत, तर किती टन त्यांनी ऊस तोडला हेच त्यांना माहिती नसतं. त्यामुळे ते तर सांगू शकत नाही. आता टनाला शेतकऱ्याला सुद्धा कमीच भाव मिळतोय. अजूनही स्वामीनाथन आयोगच्या आधारावरती आम्ही कॅल्क्युलेशन केलं मध्य प्रदेशच्या महाराष्ट्र लगतच्या क्षेत्रामध्ये, तर 500 रुपये क्विंटलला मिळालेच पाहिजेत, परंतु टनाला मिळाले पाहिजेत. परंतु त्यांना काही तसा दर मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना 270 रुपये मिळतात. परंतु ह्या श्रमिकांनी किती तास काम करायचं याच्यावरही बंधन नसतं. त्यामुळे ते रात्री 12 पर्यंत काम घेतात आणि पुन्हा 3 वाजता सकाळी उठवतात. हे चित्र जेव्हा आमच्या खेमलानी सेमलट गावातल्या मध्य प्रदेशातल्या सातारा जिल्ह्यातल्या शेतात उभं राहून आमच्या पुढे मांडलं, तेव्हा आम्ही हादरलो.
त्यांना अंघोळ करायला वेळ मिळत नाही, असं त्या सगळ्यांचं म्हणणं होतं, अगदी बायका पुरांचं सुद्धा. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पीस रेट जो असतो, म्हणजे एक कोयता ज्याला म्हणतात, म्हणजे दोघांची जोडी, खरं म्हणजे तिसरा सुद्धा त्याच्यात भाग घेत असतो. मग ज्या वेळेला हे एका दिवसात किती टन कापतात याचा अंदाजच चुकीचा ठरतो, तेव्हा त्यांना मिळणारं दैनिक वेतन सुद्धा चुकीचं ठरतं. आणि म्हणून आम्ही जो हिशोब करवून घेतला त्याच्यामध्ये दिले होते, कुणाला दिले होते 15,000, कुणाला दिले होते 40,000. पण तिथल्या स्थानिक मुकादमाला जो आला सुद्धा नाही साताऱ्यामध्ये, त्यांनी काहीही योगदान दिलं नाही. त्याला मात्र या साताऱ्यातल्या ठेकेदारांनी 50,000 रुपये दिले होते. हे बघा किती विचित्र आहे. कुठेतरी अशा प्रकारे लागेबंधे असतात आणि मग त्या मुकादमांनी 50,000 घेतले, पण यांच्या 35,000मधूनच सगळं काम वजा करून घेतलं, जे 3 महिन्यापेक्षा कमी काळासाठी होतं, पण प्रत्यक्षामध्ये 4.5 महिने होऊन गेलेले होते. अशा परिस्थितीमध्ये काय रेटनी हे देतात याचं जर आपण पाहिलं तर परिमंडळवार महाराष्ट्र शासनाने सुद्धा 1 जानेवारी 2022 ते 30 जून 2022 पर्यंत जो रेट जाहीर केलेला आहे किमान वेतनाचा, तो जर आपण पाहिला तर शेतीच्या कामासाठी सर्वात कमी वेतन नियुक्त केलेलं आहे. हे दुःखद आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा जो लढा आहे तो शेतमजुरांचाही लढा आहे आणि असलाही पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे. हे वेतन वाढ तर झालीच पाहिजे, परंतु जो मिनिमम वेज किमान वेतन आहे तो कायदा आजपर्यंत तरी लागू आहे. मोदी सरकार कायदे का बदलतंय? कायदे लागू करायचेच नाहीयेत त्यांना. पण महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या सरकारने असंघटित श्रमिकांसाठी स्वतंत्र डेव्हलपमेंट कमिशनर नावाने आयुक्त नेमले, परंतु त्यांना आणि कामगार आयुक्तांच्या सर्व हायरार्कीला, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याची दखल घ्यायला भाग पाडलं पाहिजे. त्यांनी हे सर्व प्रक्रियेचं अंमलबजावणीचं कार्य करून दाखवलंच पाहिजे आणि त्यातून कुठल्याही प्रकारे अगदी आर्थिक असो, सामाजिक असो की शारीरिक असो, शोषण कुठल्याही प्रकारे होणार नाही हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. याच्यासाठी पोर्टल सुरू करणं, ऑनलाईन करणं हे कधीही परिपूर्ती करणार नाही. आवश्यक आहे ते हाती रेकॉर्ड देणं. आमची अशिक्षित आदिवासी मुलं सुद्धा 18 आणि 20 वर्षांची इथे येऊन होती आणि काम करत होती, दिवस रात्र मेहनत करत होती. त्यांना परत पाठवण्यासाठी सुद्धा ठेकेदार 80 जणांना, ज्याच्यामध्ये 30 लहान मुलं आहेत, एकाच टेम्पोमध्ये भरत होता. त्याच्या विरोधामध्ये मग शेवटी आयुक्त, सहाय्यक आयुक्त सर्वांनीच आणि कारखान्यातल्या सुद्धा संवेदनशील पदाधिकाऱ्यांनी सहयोग दिला. आम्ही पाठपुरावा केला म्हणून शेवटी त्यांना काल 2 गाड्या देऊन किंवा मोठी गाडी देऊन पाठवलं गेलं. त्यातही त्यांना भुकेलं पाठवलं जात होतं. मुलांना प्यायला पाणी सुद्धा गाडीत टाकलं नव्हतं. खोटं बोलत होता ठेकेदार. अशा परिस्थितीमध्ये त्यांना काही अंतर पुढे गेल्यानंतर बारामतीच्या साखर कारखान्यामध्ये, म्हणजे फलटण ते बारामती गेल्यानंतर आम्ही खायला घालायला भाग पाडलं. हे सगळं सहकार्य जर मिळालं तर संघटना आणि शासन मिळून, जे पब्लिक पार्टनरशिप म्हटलं जाईल, मिळून अशा प्रकारचं कार्य करता येईल आणि त्याच्या पलीकडे जाऊन असा पलायन होणारच नाही हे आपण पाहणं आवश्यक आहे. मग ते नंदुरबार मधलं पलायन असो की मध्य प्रदेशातला असो, सगळ्या तहसीलदारांना आणि तिथल्या श्रम अधिकाऱ्यांना असे सक्त आदेश दिले पाहिजेत की त्यांनी जर कुठेही श्रमिक निघताना पाहिले, जे गाड्या भरभरून निघत असतात, तर तिथे थांबवलं पाहिजे. मुकादमांना विचारलं पाहिजे, त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले पाहिजेत. ते कुठे कामाला जाणार ते स्थान त्या फॉर्मवर द्यावं लागतं. त्या स्थानी जो एम्प्लॉयर असेल त्याचे सुद्धा डिटेल्स आणि त्याचं रजिस्ट्रेशन आहे का याची फोनवरून का होईना पण खात्री करून त्याची कॉपी मागवून मगच यांना जाऊ दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पलायनच थांबवलं पाहिजे. बरोबर आहे. पण ताई, याच्यामध्ये असा एक प्रश्न उपस्थित येतो की हे जे आहे हे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या अंडर का आणलं जात नाही? कारण की एका पद्धतीने जसं महिला आणि मुलांची ट्रॅफिकिंग होते त्याच्यावरती कायदा आहे, तर ही मजुरांची सुद्धा ट्रॅफिकिंगच आहे आणि ट्रॅफिकिंग साठी का वेगळ्या पद्धतीने विचार केला जात नाही, हा एक प्रश्न आहे. दुसरा एक प्रश्न माझा असा आहे की परराज्यातून विस्थापित होणारे किंवा स्थलांतरित होणारे मजूर, राज्याच्या अंतर्गत विस्थापित होणारे आणि जिल्ह्यात विस्थापित होणारे मजूर
यांचे असे काही वेगवेगळे प्रश्न आहेत का, किंवा त्याच्यावरती तुम्ही काय सांगा? याबद्दल मला नेमकं उत्तर देता येणार नाही, कारण ह्युमन ट्रॅफिकिंगच्या कायद्यावर मी काम केलेलं नाहीये. पण एक प्रकारे ह्युमन ट्रॅफिकिंग असलं तरी जर ते स्वेच्छेने करत असतील स्थलांतर, आंतरराज्य असो किंवा राज्यांतर्गत असो, तर मग त्यांना ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणता येणार नाही, कारण त्याच्यामध्ये पळवापळवी असणार नाही. पण एका प्रकारे तुम्ही म्हणता ते, की आज ज्या पद्धतीने ते होतंय, कुठल्याही प्रकारचं लायसन्स नाही, कुठल्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही, सर्व तपशील नक्की केलेला नाही, अनुबंध नाही, अशा परिस्थितीमध्ये एक प्रकारे पळवापळवी आहे. पण तरी आपल्याला म्हणता येईल, की आमचंही आदिवासी पहाडातून बोटीनी पार करून गुजरातेत जातात किंवा गाड्यांमध्ये स्वतः बसून इथे येतातच. त्यांना गाडी पुरवणारे जरी वेगळे असले तरी सुद्धा त्यांच्याकडून खर्चही घेतला जातो अनेकदा, त्यांचे लूट प्रत्येक प्रकारे होते. त्यामुळे याच्यामध्ये जबरदस्ती आहे आणि म्हणूनच मी ह्युमन ट्रॅफिकिंग कायद्याबद्दल नाही सांगू शकत, परंतु बॉन्डेड लेबर कायदा मात्र या बाबतीत निश्चित लागू होऊ शकतो. त्यातल्या जर आपण व्याख्या पाहिल्या तरी सुद्धा आपल्याला कळू शकतो. असे गुन्हे आम्ही दाखल करावे का? असे गुन्हे दाखल करायला लागू नये असं वाटत असेल तर तत्काळ महाराष्ट्राने तरी आपलं पुरोगामित्व याबाबत सिद्ध करून दाखवलं पाहिजे. एकतर ऊस तोडणी सारख्या सर्व शेती कामाचा रेटच वाढवला पाहिजे, त्याला उलट जास्त महत्व दिलं पाहिजे, कारण हे अन्नदातेच आहेत. केवळ जमीन मालक नसतात अन्नदाते, शेतीमध्ये राबणारे शेतमजूर सुद्धा असतात आणि त्यामुळे तेही व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर शेतीच्या कामासाठी सुद्धा आंतरराज्यच मजूर शक्यतो व्हावेत, कारण दुसऱ्या राज्यातून आले तर ते अधिकच नवखेपण अनुभवतात, त्यांना काहीच करता येत नाही, त्यांना कुठे भाषा सुद्धा आमच्या आदिवासींची समजत नाही. अशा परिस्थितीतल्या श्रमिकांना तर आणताच कामा नये. आणि अगदी त्यांनीच स्वेच्छेने जर यायचं ठरवलं तरी सुद्धा त्यांच्या बरोबर वेतन, त्यांना देण्याच्या सोयी, कन्स्ट्रक्शन वर्कर्स ऍक्ट पाहिला तर त्याच्यामध्ये अगदी झुला घर आणि मुलांचे शिक्षण सुद्धा द्यायचं आहे. आणि इतरांना आंतरराज्य स्थलांतरित कायद्याखाली सुद्धा पाणी आणि निवाऱ्याची योग्य सोय करायची आहे आणि इतर अनेक गोष्टी सोयी म्हणून त्यांना द्यायच्या आहेत. जरी खाणं नाही तरी मेडिकल ट्रीटमेंट तरी द्यायची आहे. आम्ही ऐकलं आमच्या श्रमिकांकडून की त्यांना दवाखान्यात घेऊन गेलं जातात ठेकेदाराकडून, कारण त्यांना कामच करणं शक्य नसतं आजारी असताना. पण गोळ्या किंवा इंजेक्शन म्हणजे पिचकारी एक दिली की लगेच तिथूनच कामाला उभं करतात. इतका अन्याय आणि अमानवीयता ही तेव्हाच थांबेल ज्या वेळेला निदान ज्या ठिकाणी स्पष्टपणे तक्रार येईल तिथे इन्स्पेक्शन करून गुन्हे दाखल केले जातील आणि डेटरंट ऍक्शन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सक्त सजा दिली जाईल. ती ह्या कायद्याखाली आहे, ती मिनिमम वेजेस ऍक्ट खाली आहे. मिनिमम वेजेस जर दिला नाही तर मग कित्येक पटीने त्यांना भरपाई द्यायला पाहिजे, पण ती सुद्धा दिली जाते. दुसरं म्हणजे की यांना ज्या वेळेला परत पाठवलं जातं तेव्हा तर ठेकेदार आणि एम्प्लॉयर सुद्धा कमीत कमी महत्व देतात त्या मुद्द्याला. त्यांना रस्त्यामध्ये किती तास लागतील, खाणं पिणं आहे की नाही, मुलांना पुरेशी जागा त्या गाडीने आहे की नाही, ती गाडी त्यांना प्रत्यक्ष दारामध्ये नेऊन सोडेल की नाही, हे सुद्धा विचारलं जात नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हे सुद्धा अनऑर्गनाइज्ड म्हटले जातात, ते खरे असंघटित नसतात. अनेक संघटना याच्यामध्ये काम करत आहेत, परंतु आमच्या श्रमिक जनता संघाला अनुभव आला तो हाच की अनऑर्गनाइज ज्याला म्हटलं जातं ते खरोखर असुरक्षित म्हणजे अनप्रोटेक्टेड असतात आणि म्हणून त्यांना सर्वात जास्त सोयी मिळायला पाहिजे, सर्वात जास्त प्राधान्य मिळायला पाहिजे, ते मात्र कामगार मंत्रालयाने देण्याची आवश्यकता आहे. आमच्या घंटा गाडीच्या कामगारांना किमान वेतन घेता 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 कल्याण आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये किती वर्ष निघून गेली, कोर्टात जावं लागलं. बरोबर आहे. स्थान नाही, श्रमाला प्रतिष्ठा नाही, श्रमाला मान सन्मान नाही आणि श्रमाला दामही नाही. हाच आजच्या अर्थव्यवस्थेवरचा गैरबराबरीचा डाग आहे आणि ते संविधान विरोधी आहे. म्हणून आपल्याला हे सगळं थांबवायलाच पाहिजे, तरच हा देश कुठेतरी भविष्य आपलं आखू शकेल, पाहू शकेल. या निमित्तानं ह्या स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांवर
या निमित्ताने येणाऱ्या काळात तुम्ही काही आंदोलनाचा इशारा दिला आहे का, की त्या संदर्भात काही तुम्ही हालचाल करणार आहात का राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरती? दुसरा एक प्रश्न असा की ह्या ज्या महिला येतात तिकडनं, ऊस कामगार असेल, वीटभट्टी कामगार असेल, किंबहुना आपण जर पाहिलं की इथून जे स्थलांतरित मजूर झाले ते केस कर्तनालय म्हणजे अगदी म्हणजे केस कापण्याच्या कामापासून तर झाडू पोचा करणाऱ्या मोलकरणांपर्यंत असे सगळे परराज्यातले मजूर, सुतार असतील, लोहा, सगळ्या प्रकारचे मजूर इथून स्थलांतरित होऊन गेल्यानंतर हे संपूर्ण शहरं जी आहेत ती बंद पडलेली होती. तर ह्या सगळ्या महिला ज्यावेळेस इथे ऊसतोडीच्या कामगाराला येतात किंवा वीटभट्टीला कामगार येतात तेव्हा त्यांचे गर्भाशय सुद्धा काढून टाकले जातात. म्हणजे गर्भाशय काढण्याचा सुद्धा एक मोठा स्कॅम मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये उघडकीस आला होता की त्या वारंवार प्रेग्नेंट राहतात आणि त्यामुळे त्या काम करू शकत नाही आणि आपण दिलेल्या मजुरीचं आपल्याला आउटपुट मिळत नाही आणि त्यामुळे त्यांचे गर्भाशयच काढून टाकायचे. अशा पद्धतीचा सुद्धा मध्यंतरी ही म्हणजे मराठवाडा आणि या साईडला हा एक मोठा प्रकारचा स्कॅम सुद्धा पुढे आला होता. त्याच्यावरती अनेक डॉक्टरांवरती कारवाई सुद्धा झालेली होती. तर हे सगळ्या प्रश्नांवरती तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कुठलं आंदोलन उभारणार आहात का, त्यातल्या नेमक्या मागण्या काय असणार? आमचं आंदोलन तर तसं चालूच आहे आणि श्रमिक जनता संघ म्हणून आमची जी युनियन आहे 1966 पासूनची आहे. परंतु माझे वडील मला जाता जाता जे सांगून गेले की संघटितांबरोबर नाही असंघटितांच्या बरोबरच काम करायला पाहिजे. मी म्हटलं त्याप्रमाणे हे असंघटित नाही, खऱ्या अर्थाने ते असुरक्षितच असतात. परंतु आता केवळ आंदोलन नाही, आमचा पहिला संवाद करण्याचा विचार आहे. महाविकास आघाडी सरकार झोपडपट्टीचे मुद्दे असो की श्रमिकांचे मुद्दे असो की विस्थापितांचे असो, जर संवादशील असेल आणि आहे तर मग आम्हाला संवाद तर याच्यावरती तत्काळ हवाच आहे. आणि या संवादामध्ये सर्व ज्याला आपण मल्टी स्टेक होल्डर्स म्हणतो तशा प्रकारे सर्व संबंधितांना सामील करून घेण्याचं आश्वासन आम्हाला शरीव फॅक्टरीच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी तर दिलेलं आहे, नीलम गोरेजींनी सुद्धा दिलेलं आहे. मला वाटतं की हे तत्काळ व्हायला पाहिजे, कारण हा अजूनही हंगाम ऊस कापणीचा हा मे पर्यंत चालणार आहे आणि तोपर्यंत श्रमिकांचं अधिक शोषण, अधिक लूट जर होणार असेल तर ती अमानवीय नव्हे तर बेकायदेशीरही राहणार आहे आणि त्यामुळे आम्हाला संघर्ष करावा लागू नये अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून ऊस तोडणीबाबत राजू शेट्टींसारखे अनेक शेतकरी संघटनांचे नेते सुद्धा मुद्दे उठवत असतात, पण श्रमिक संघटनांनी याच्यामध्ये मुद्दे जे उठवलेले आहेत त्याच्यावरती निर्णय तत्काळ व्हावा आणि मी म्हटलं त्या सगळ्या कायद्यांचं पालन व्हावं असा आग्रह आम्ही धरतो. अर्थात हे धरत असताना आपण विसरून चालणार नाही की केंद्रामध्ये बसलेलं सरकार उलट श्रमिकांचे कायदे कमजोर करते आहे. 29 कायदे परत घेऊन 4 कमजोर संहिता आणते आहे, ज्याच्यामुळे लढणं सुद्धा शक्य होऊ नये असा त्यांचा डाव आहे. आणि म्हणून लॉकडाऊनच्या नंतरच्या काळामध्ये किमान रोजगार आता सुरू होत असताना जर श्रमिकांना न्यायासाठी लढता आलं नाही तर काय परिस्थिती देशात निर्माण होईल याचा विचार केलेला बरा. 1,53,000 श्रमिकांनी आत्महत्या केल्यात. शेतकरी आत्महत्यांबद्दल आपण बोलतो, परंतु गेल्या वर्षभरात झालेल्या या आत्महत्यांबद्दल कमीच बोललं जात आहे. पण आता लोकांना कळतंय की युवा सुद्धा बेरोजगारीमुळे एकतर आत्महत्या करतात किंवा दरवाजा बंद करून किंवा त्यांना पण अशाच प्रकारे आपल्या शिक्षणाच्या व्यतिरिक्तच एक असं काम करावं लागतं की ज्यामुळे ते अतिशय आयुष्य बर्बाद होत आहे याचा अनुभव घेतात. तेव्हा मला वाटतं की महाविकास आघाडी सरकार तत्काळ याच्याबाबत काय करताय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, श्रममंत्री शरदराव पवारांसारखे, नीलमताई गोरेंसारखे राजकीय नेते हे जर याच्यामध्ये तत्काळ लक्ष घातलं आणि त्यांनी जर संवादातूनच हे सगळे प्रश्न सोडवले आणि सक्त आदेश काढले आणि त्याचं पालन करायला लावलं तर प्रत्येक आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा आम्हाला इतकं लढावं लागतं की विचारूच नका. तेव्हा असं जर करावं लागलं तर मग आंदोलन करावं लागणार नाही, पण एकेका मुद्द्यावरती संघर्ष हा आमचा चालूच राहणार. पण हे जे कार्य आहे ते संघर्षाचंच केवळ नाहीये, ते एक प्रकारे भविष्य निर्माणाचं कार्य आहे असंही आम्ही मानतो. धन्यवाद मेधाताई, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत संवाद साधला. या होत्या मेधाताई ज्यांनी स्थलांतरित किंबहुना विस्थापित मजुरांच्या प्रश्नांवरती इथे बाजू मांडली. त्यांनी सांगितलं की जवळपास 1,53,000
53,000 मजुरांनी, विस्थापित मजुरांनी ह्या वर्षभराच्या काळामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल बोललं जातं, पण ह्या विस्थापित मजुरांनी केलेल्या आत्महत्येच्या बद्दल बोललं जात नाही. ज्यावेळेस विस्थापित मजूर इथून विस्थापित होत होते त्यावेळेस जवळपास 240 लोकांचा मृत्यू रस्त्याच्या जाताना झाला. ती सुद्धा आकडेवारी आपण लक्षात घेतली पाहिजे. जर सरकार जे असतं ते एकंदरीत नागरिकांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे हे या संदर्भातून ते कायदे किती व्यवस्थित पद्धतीने राबवतात त्यातून समजत असतं. पण मात्र राज्य असेल, केंद्र असेल, अजून सुद्धा तितक्या म्हणजे संवेदनशीलपणे हे जे परराज्यातून मजूर येतात, कामगार येतात, त्यांच्या संदर्भातले कायदे व्यवस्थित पाळत नाहीयेत. त्यांना किमान वेतन मिळत नाहीये. किंबहुना मेधाताईंनी जसं सांगितलं की ते हे विस्थापित कामगार जे आहेत ते असुरक्षित सुद्धा आहेत. त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, त्यांच्या प्रत्येक पावलापावलावरती प्रश्न आहे. पण एक बेकायदेशीर व्यवस्था राज्यांमध्ये आणि राज्याच्या आंतरराज्यांमध्ये या देशात निर्माण आहे. त्यातनं ठेकेदारांच्या माध्यमातून ही माणसं आणली जातात, स्वतः बोलवली जातात आणि त्यांच्या श्रमाचं कवडीमोल पद्धतीनं मूल्य देऊन त्यांचं शोषण केलं जातं इतक्या पद्धतीने की ते परत कधी उभे राहत नाहीत. त्यामुळे हे त्यांनी अपेक्षा केलेली आहे महाराष्ट्र सरकारकडनं की महाराष्ट्र सरकारमधले जे मंत्री आहेत आणि जे संवेदनशील लोक असतील, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असतील, तर त्यांनी या संदर्भात संवादाला तयार राहिलं पाहिजे. आणि नुसता संवादच नाही तर त्या संवादातून या सगळ्या मानव निर्माणच्या कामामध्ये त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा मेधाताईंनी व्यक्त केली. तुम्ही नेमकी ही बातमी पाहताय, तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.